महायुती भारतीय जनता पक्ष आणि महायुती मित्र पक्षांचं, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? अजून सुद्धा त्यांच्यात वादविवाद होतात. कशावरनं? तर अजून कोण पंतप्रधानांचा उमेदवार कोण असावा, हे ते म्हणजे काल्पनिक विचार आहे, पण त्याच्यावरती सुद्धा एकमत होत नाही. आणि मग महाविकास आघाडी चुकून मला वाटते स्पेलिंग मिस्टेक झाली असावी. खरं तर ते महाभकास आघाडी असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण ज्या ठिकाणी अस्थिरता असते त्या ठिकाणी त्या ठिकाणी नियोजनाचा अभाव असतो, आणि ज्या ठिकाणी नियोजनाचा अभाव असतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रगतीच्या मार्गाने वाटचाल न करता अधोगतीच्या मार्गाने वाटचाल हे लोक आपल्याला करताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळं एक चांगलं स्टेबल गव्हर्नमेंट आज बऱ्याच वर्षापासून नंतर आपल्याला मिळालंय. आणि कोणी काय म्हणजे भविष्य सांगण्याचा काय विषयच नाही. मोदीजी पुन्हा सत्तेत येणार आणि मोदीजींच्या नेतृत्वाच्या खाली ह्याच्यापेक्षा जास्त आणि उच्चांक अशी भारताची आपल्या देशाची प्रगती होणार. हे करत असताना या संपूर्ण मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजवर आपण संपूर्ण सगळ्यांनी भरभरून काँग्रेस पक्षाला मतदान केलं. त्यांनी फक्त नुसतं म्हणजे सत्तेत येण्याकरता त्यांनी आपल्या पुढे मताचा जोगवा मागितला. पण मात्र जो मूलभूत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो असतो, शेतीच्या पाण्याचा, ज्याच्यामुळं आज संपूर्ण आमच्या सगळ्यांचं जीवन, त्याचा अर्थव्यवस्था संपूर्ण सगळ्यांची अवलंबून आहे, त्या संदर्भात केलं काय? काही केलं नाही. किंबहुना त्या काळात नुसतं असं म्हणायचं म्हणजे एवढा अहंकार माजला होता, कारण की पर्याय नव्हता. त्यांना कळालं की एक तर ह्यांचं काम जरी केलं नाही तर कुठं जाणार, ते आपल्या मागं येणार, नाही तर गप घरी बसणार. ही एवढा मोठा अहंकार ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं, पण मात्र ह्या संपूर्ण लोकांचं जर मार्ग पिण्याच्या प्रश्नाचा जर काढला असेल आणि शेतीच्या प्रश्नाचा, तर भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस कृष्णा खोऱ्यासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. मला अजून आठवतं 1996 साली ज्यावेळेस आदरणीय कैलासवासी मुंडे साहेब त्यावेळेस उपमुख्यमंत्री या राज्याचे होते, मी त्यावेळेस त्यांना जाऊन त्यांची भेट घेतली आणि सांगितलं की असं ही वस्तुस्थिती आहे. तर त्यांनी मला असं एक क्षणभर विचार न करता त्यांनी सांगितलं, तुम्ही म्हणताय ते रास्त आहे की त्या लोकांना तिथं पाणी मिळालं पाहिजे, या संपूर्ण भागाला, दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे. हेच जर काँग्रेसचं सरकार त्यांनी विचार का केलं नाही? हे जर ते गेलं असतं तर किंवा मुंडे साहेब म्हणू शकले असते की आपलं त्या संपूर्ण भागात एकही आमदार नाही, खासदार नाही, मग कशाला निधी द्यायचा? हे भारतीय जनता पक्षाचे विचार नाही. भारतीय पक्षाचे जे विचार आहेत ते विकासाचे विचार, लोक कल्याणाचे विचार, आणि त्यामुळं आज या पक्षाची एवढी वाहवा संपूर्ण जगभरात होतीये. ठिकठिकाणी आपण पाहिलं तर या संपूर्ण मतदारसंघात या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जसं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली नमो गंगेचं संपूर्ण शुद्धीकरणाचं काम चालू आहे, त्याच प्रकारे आपल्या संपूर्ण मतदारसंघात कृष्णा नदीसारखी मोठी आपली जी नदी आहे त्या ठिकाणी जय जय कृष्णेच्या माध्यमातून संपूर्ण शुद्धीकरणाचं काम आपण हाती घेणार आहोत. पर्यावरणाचं पर्यटन म्हणजे टुरिझम इंडस्ट्रीला देखील आपण वाव संपूर्ण केंद्र शासनाच्या मदतीने आणि राज्य शासनाच्या मदतीने आपण करणार आहोत. इंडस्ट्रीज, IT पार्क, स्किल डेव्हलपमेंट याची नित्यान गरज आहे. कारण या अगोदर कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट न झाल्यामुळं या संपूर्ण भागातले जे तरुण यांना दुसऱ्या जिल्ह्यात किंवा मोठ्या शहरांकडे धाव घ्यायला लागत होती. त्यांनी तिथं जाऊन अंगावरच्या कपड्यावर जाऊन आज तिथं त्यांनी जे संस्था निर्माण केल्या त्याची उलाढाल जवळ कित्येक तरी कोटीची आहे. आणि मग तर तिथं जाऊन जर करू शकत असतील, त्यांची कर्तबगार असतील, तर स्वतःच्या जन्मभूमीमध्ये तीच त्यांची कर्मभूमी असावी असा या हिशोबाने आपण संपूर्ण मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सर्व करणार आहोत.